आजचे उत्सवमूर्ती एस.एम. देशमुख साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी आणि आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्व पत्रकार मित्रमैत्रिणींनो, पत्रकारिता हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. हे आता एक 10 मिनटं आम्ही गप्पा मारत होतो, मी आणि देशमुख साहेब, तेव्हा त्यांच्याही लक्षात आलं असेलच. माझ्या सुदैवाने पत्रकारितेचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये खूप मोठे मोठे पत्रकार, संपादक, जे बातमीदारांपासून पुढे संपादक झाले असेही, आणि जे संपादक होण्याच्या योग्यतेचे होते, त्यांचं संपादकीय आयुष्य, त्यांचे अग्रलेख, त्यांची भाषणं, हे सगळं मी ऐकत आलेलो आहे. मी 76 वर्षाचा आहे, त्याच्यावरून समजून घ्या. आणि माझ्या असं लक्षात आलं की पत्रकारिता किंवा राजकारण हे समाजाधिष्ठित असावं, हे नवीन पत्रकार मंडळी जी आहेत, मित्रमैत्रिणी, त्यांनी कायम लक्षात ठेवायला पाहिजे. मी आता पत्रकारांची किंवा संपादकांची नावं घेऊन वेळ घालवत नाही, पण काही मोजकीच नावं अशी आहेत की ज्यांची पत्रकारिता ही आदर्श पत्रकारितेच्या खूपच जवळ जाणारी होती. त्यातले एक महाजनी होते, आत्रे होते, तेंडुलकर होते, खूप जण होते, बेहरे होते. तर नव्या पिढीची जी पत्रकारिता करणारी तरुण मित्रमंडळी आहेत, त्यांना माझं एकच नम्रपणे सांगणं आहे की पत्रकारिता करताना तुम्ही समोर जे दिसतं आहे ते सांगा. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नाही सांगायचं, कारण ते तुम्हाला अडचणीत आणेल. पण समोर जे दिसतंय ते सांगायचं, ह्याच्यावरच बंदी आहे. ही आत्ताच्या पत्रकारितेची शोकांतिका आहे. देशमुख साहेब, चुकत असेल तर मला क्षमा करा. तुम्हाला सर्व पत्रकार मित्रमैत्रिणींना माझी नम्र विनंती आहे की समोर जे दिसतं आहे ते काय आहे ते लिहा. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं हे नाईलाजाने तुम्हाला लिहावं लागत असेल तर मग तुम्ही योग्य वेळी निर्णय घ्या. तर तुम्ही देशमुख साहेब जी पत्रकारिता जाणतायत, इतिहासातल्या खूप मोठ्या मोठ्या चांगल्या पत्रकारिता करणाऱ्या लोकांच्या जवळ त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एवढी वर्ष काम करतायत, ते काय काम करतायत हे तुमच्या लक्षात येईल. वानगी दाखल मी एक उदाहरण देतो. एका चॅनलच्या ऑफिसमध्ये एक वृद्ध गृहस्थ गेले. चॅनल म्हणजे हे TV मालिका वगैरे तयार करणारे ते जे आहेत ते. एक वृद्ध गृहस्थ गेले. एक मुलगी बसलेली होती तिकडे त्या काउंटरवर, जिकडे ते त्यांना सांगितलं वृद्ध गृहस्थांना जा आणि तिथे तुम्हाला मिळेल तुमची फाईल. ते गेले आणि त्या मुलीला सांगितलं, माझं नाव अमुक अमुक, माझा फाईलचा नंबर तमुक तमुक, माझं जे काही लिखाण आहे ते तुम्हाला मान्य नाही चॅनलला असं कळलं तेव्हा ती माझी फाईल मला परत द्या. त्या छोट्या मुलीनी, वय वर्षे काही 20-22 असेल, निर्विकारपणे ती फाईल दिली
हे गृहस्थ उठून चालत यायला लागले तसे त्यांना ओळखणारे जे जे लोक त्या ऑफिसमध्ये होते ते सगळे उभे राहिले आणि पटापट पाया पडायला लागले. तेव्हा त्या लहान मुलीला कुठेतरी शुद्ध आली की कोणीतरी मोठा माणूस आहे हा. मग ते गेल्यानंतर बाहेर पडल्यानंतर ती म्हणली ते कोण होते? तर ते ऋषिकेश मुखर्जी होते. एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाला हे या सगळ्यातून जावं लागतं. त्याचं कारण अभ्यास नाही तरुण पिढीचा. अभ्यासाला दुसरा पर्याय काहीच नाही. तर तुम्हा सर्वांना ही नम्र विनंती आहे की अभ्यास करा, पत्रकारिता करा, तुम्ही बातमीदारांचे संपादक व्हा, तुम्ही विविध नोकऱ्या करा, विविध ठिकाणचा अनुभव घ्या, परंतु राजकीय विचाराला वाहून घेतलेलं, विशिष्ट राजकीय विचाराला वाहून घेतलेलं एक वृत्तपत्र किंवा एक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये थैमान घालणारं कुठलंही चॅनल ह्यांच्या नादी किती लागायचं आणि आपला ताठ कणा ठेवायचा का नाही, त्याच्यावरती आज एवढ्या मोठ्या माणसाचा सत्कार आपण करतोय त्याला अर्थ येईल. नाहीतर केवळ एस.एम. देशमुख साहेबांच्या सत्काराला आम्ही जिल्ह्यातून सगळे पत्रकार हजर राहिलो आणि फोटो काढले त्यांच्याबरोबर आणि गोखल्यांनी त्यांचा सत्कार केला, तेही आले, त्यांच्याबद्दलचा अभ्यास करून आलो होतो मी. तर माझ्या असं लक्षात आलं की ही जी जुनी पत्रकारिता होती, आदर्श पत्रकारिता, संसदीय लोकशाहीमध्ये ज्याला आपण लोकशाहीचा चौथा खांब असं म्हणतो, ती समाजाधिष्ठित असायला पाहिजे. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी आजच्या या कौतुक सोहळ्याला काहीतरी अर्थ येईल आणि देशमुख साहेबांना सुद्धा समाधान वाटेल, मला समाधान वाटेल, सर्वांना समाधान वाटेल अशी माझी खात्री आहे, मला संशय नाही. याच्यातून काय मी कोणाला दुखवलं असेल तर कृपा करून माफ करा, मला क्षमा करा, कारण शेवटी तुम्ही पुन्हा बातम्या देणार आहात. विक्रम गोखले असं बोलले तसं बोलले काय तुम्हाला जे लिहायचं ते लिहा, पण एक लक्षात ठेवा, द फंक्शन्स ऑफ मीडिया, वेदर इट इज इलेक्ट्रॉनिक और प्रिंट, दॅट फंक्शन इज लोकांना शहाणं करून सोडणं. त्याकरता पत्रकारिता निर्माण झालेली आहे. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा खांब उगीच म्हटलं जात नाही त्याला. तुम्ही फार मोठ्या जबाबदारीचा असा एक खांब सगळ्यांनी मिळून खांद्यावर घेतलेला आहे आणि तो पुढे तुम्हाला न्यायचा आहे. आणि जे तुम्हाला दिसते ते लिहा. जे तुम्हाला नोकऱ्या लावून देणारे आणि तुमच्या रेशनिंगला पैसे देणारे जे कोणी आहेत त्यांनी सांगितलं म्हणून असं लिहा आणि असं लिहू नका, हे करू नका, ही विनंती आहे. यापेक्षा मी जास्त बोलत नाही, कारण याच्या आधीच माझा कार्यक्रम एक ठरलेला होता. तिकडे मला पुण्याला प्रभात रोडला आत्ता हजर राहायचं आहे. देशमुख साहेब, मला तुम्ही मोठ्या मनाने क्षमा कराल अशी मी खात्री बाळगतो. माझे 2 शब्द झाल्यानंतर मला जावं लागणार आहे. अनिल, तुम्ही पण लक्षात घ्या, सगळ्यांनीच लक्षात घ्या, साहेब सगळेच, तुमचीही रजा घेतो. जय महाराष्ट्र. या ठिकाणी चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांच्या या मनोगतानंतर त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास कडलक, पत्रकार मित्र स्वप्नील कांबळे, किशोर कुदळे, निलेश भुजबळ, ए.टी. माने, हनुमंत वाबळे, बापूसाहेब कारभार, तुळशीराम घुसाळकर, संदीप बोडके, संजय महाराज या मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो.
या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि असीम सरोदे सर संघाचे सर्व सदस्य सर्वांना विनंती आहे कृपया स्टेजवरती यायचे स्टील फोटोसाठी। आणि यानंतर मी मानवी हक्क संरक्षण कायदा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सरांना परिषदेच्या वतीने या ठिकाणी विजय जोशी आणि शरद पाबळे सर या ठिकाणी विक्रम गोखले सरांचा सन्मान करतायत। मी या ठिकाणी SM जोशी परिषदेच्या वतीनं सरांचा सन्मान करतायत। सर्व सदस्यांना माझी विनंती आहे स्टील फोटोसाठी सर्व सदस्यांनी स्टेजवरती यायचं आहे। एक रुपया स्टेजवरती यायचं आहे। सर्व स्टील फोटोसाठी सर्वांनी स्टेजवर यावं विनंती आहे। बालेराव सर आपल्याला माझी विनंती राहणार आहे कृपया स्टेजवरती यायचं स्टील फोटोसाठी। ही आयुष्यभराची आपली आठवण असते तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे सर्व सदस्यांना माझी विनंती आहे। आजच्या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित राहिले ते ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले सर, ज्यांचा सत्कार करण्याच्या निमित्त आपण इथे एकत्रित झालेलो आहोत, ते SM देशमुख सर, ज्यांच्यामुळे खरं तर आम्ही सगळे इथे आलो, आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आणि जय महाराष्ट्र चॅनलचे संपादक प्रसाद काथे साहेब आणि उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, खरं तर SM देशमुख सरांच्या नावामुळे आम्ही सगळे इथे आलो, प्रसाद काथे साहेब पण त्याच्यामुळेच आलेले आहेत, कारण की त्यांनी भरीव काम केलेलं आहे। आता जो झुंज नावाचा पेपर आहे किंवा तिथे दुसरा एक पेपर आहे त्याच्यामध्ये पण त्यांच्याबद्दल छापून आलेला आहे। पण महाराष्ट्रातल्या समस्त केवळ पत्रकारांनाच नाही तर पत्रकारितेशी संबंधित असलेले सगळे राजकीय नेते, समाजातले लोक यांनासुद्धा SM देशमुख सरांबद्दल माहिती आहे, आणि ते माहिती असण्याचं कारण म्हणजे सातत्यपूर्ण काम त्यांनी सातत्याने काम केलेलं आहे। आणि इथे आता मी वाचत होतो त्यांच्याबद्दलची माहिती, तिथे लिहिलं की कोणताही प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा सोडायचा नाही, ही जी त्यांची कामाची पद्धत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। खरं तर आजच्या पत्रकारितेमध्ये ते फिट बसतात की नाही असा प्रश्न आहे, कारण की असं एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा सुटेपर्यंत करायचा असं काही आत्ता पत्रकारांना बंधनकारक नाही। उलट प्रश्न आणायचे, खळबळजनक करायचे, चर्चेत आणून ते सोडून द्यायचे, आणि प्रश्न निराधार झाले तरी चालतील, प्रश्न अनाथ झाले तरी चालतील, उत्तरं नाही मिळाले तरी चालतील, अशा पद्धतीने पत्रकारिता सुरू असताना जे अनेक ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्रात आहेत त्यांचा हा गुणच आहे जो SM देशमुख सरांच्या निमित्ताने प्रकर्षाने आपण मांडू शकतो, तो म्हणजे प्रश्न संपेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे। मला असं वाटते की हा एकाच गुणासाठी सत्कार होत असेल तरी तो सत्कार तुमचा लहान आहे, कारण की प्रश्नाची सोडवणूक करणं आणि ते सुद्धा मग पत्रकार असलेल्या लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणं, कारण की एक गोष्ट लक्षात घ्या की जे बुद्धिवादी असतात म्हणजे बुद्धीच्या भरोशावर आपलं व्यवसाय करत असतात, तशा सगळ्या क्षेत्रामध्ये आपणच हुशार आहोत असं समजण्याची पद्धत आहे। म्हणजे आमच्या वकिलीमध्ये तर ती जास्त आहे, आणि न्यायाधीश झाल्यावर तर जवळपास म्हणजे देवाचं स्थान आपल्याला मिळालेलं आहे असं समजण्याची पद्धत आहे। त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर पत्रकारांचं संघटन करायचं म्हणजे आपल्या स्वतःलाच हुशार समजणाऱ्या सगळ्या लोकांचं संघटन करायचं, ते टिकवायचं, त्यांच्या प्रश्नांसाठी काम करायचं, त्यांच्याबद्दल समाजामध्ये सुद्धा प्रतिसाद निर्माण करायचा म्हणजे सहानुभूतीसुद्धा निर्माण करायची, हे खूप कठीण आहे। आणि ते काम त्यांनी केलेलं असल्यामुळे आपण त्यांचा जो काही सत्कार आज इथे केलेला आहे जीवन गौरव पुरस्कार देऊन, तो अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटते। जीवन गौरव देत असताना त्यांची याच्यातून आपण आता मुक्तता केलेली आहे का सगळ्या कामातून,
याच्याबद्दलची पण जाहीर वाच्यता करणं आवश्यक आहे, कारण की त्यांची तशी सुटका होणार नाही, कारण की पत्रकारांचे प्रश्न अजून संपलेले नाहीत. दुसरीकडे पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती त्यांनी जेव्हा स्थापन केली, त्याबद्दलच्या कायद्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हासुद्धा त्यांनी मला सातत्याने फोन करून वेगळ्या ठिकाणी, म्हणजे औरंगाबादला खूप मोठी सभा झाली होती, तिथे मी गेलो होतो आणि अनेक ठिकाणी त्यांनी कायद्याबद्दलची माहिती, कायदा कसा असेल याच्याबद्दलचं प्रारूप हे लोकांसमोर सादर करून लोकांच्या सहभागातून ते नक्की करून घेतलेलं आहे. म्हणजे जिथे एकांगी स्वरूपाचे कायदे तयार होतात, कोणालाही न विचारता कायदे तयार केले जातात आणि मग ते रद्द केले जातात. दुसरीकडे आता आपण महाराष्ट्र शासनाने पाहिलं की एकाच दिवशी कितीतरी महत्त्वाचे शासन निर्णय घेऊन टाकलेले आहे. तर लोकसहभागातून प्रशासन चालवलं पाहिजे हा विचारच जिथे नाही, तिथे अनेकांच्या सहभागातून कायदा तयार करणं ही प्रक्रियासुद्धा त्यांनी केलेली आहे. तर आपण हे पाहू शकतो की गव्हर्नन्सच्या संदर्भात, म्हणजे प्रशासकीय काम करण्याच्या संदर्भातसुद्धा त्यांची जी माहिती आणि झपाटा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरं यासाठी महत्त्वाचं असते की इतर लोकांनासुद्धा काहीतरी माहिती आहे याची जाणीव ठेवून त्यांना सहभागी करून घेणं. म्हणजे एखाद्या विशिष्ट पदावर पोचल्यावर किंवा एखाद्या विशिष्ट महत्त्वाच्या ठिकाणी आपण गेलेलो आहोत आणि अनेक लोक आपल्याला मानणारे आहे असं जेव्हा वाटत असते, तेव्हा कदाचित इतरांचा सहभाग, इतरांचं म्हणणं काय माहिती करून घेण्याची लोकांना गरज वाटत नाही. आणि तरी SM देशमुख सरांनी मला अनेकदा विचारलं, हा त्यांचा मोठेपणा आहे, मला सहभागी करून घेतला आणि मला या प्रश्नाबद्दल त्यांनी सजग केलं, त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार मानतो. नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेस फुटपाथवर ते राहिले. तिथे नागपूरला डास असतात आणि त्या डासांनी अनेकदा त्यांना त्रास देऊनसुद्धा, थंडी प्रचंड बोचरी असते नागपूरची, त्या थंडीत कुडकुडत त्यांनी पत्रकारांसाठी आपण खरोखरच कटिबद्ध आहोत याचं जे प्रमाण दिलं. कारण की आजकाल प्रत्येक गोष्ट सिद्ध करावं लागते सर, आणि तुम्ही मला वाटते एक 5-6 वेळा अशा आंदोलनामधून हे सिद्ध केलेलं आहे की तुम्हाला खरोखरच पत्रकारांसाठी काम करायचं आहे. आणि त्यामुळे, कारण की म्हणून मी सुरुवातच करताना सांगितलं की जे बुद्धिवादी लोक असतात ते साधारणतः इतरांना चांगलं म्हणत नाही. आणि तुम्ही सिद्ध पुरुष असं मी म्हणणार नाही, कारण त्यांना तो वेगळा बाबांचा वगैरे आयाम प्राप्त होतो, पण तुम्ही खरोखरच एक सिद्ध करून पत्रकारितेच्यासाठी जाणीवपूर्वक काम करणारे व्यक्ती म्हणून तुम्हाला जो आदर आणि सन्मान आज मिळालेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटते. आणि या पार्श्वभूमीवर आपण माध्यमं आणि कायदे या संदर्भात मला बोलायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर माध्यमांचा जो काही सध्या बडेजाव एकीकडे सुरू झालेला आहे, अरेरावी सुरू झालेली आहे, आणि त्याचबरोबर जे विक्रम गोखले सरांनी सांगितलं की जे दिसते ते दाखवलं पाहिजे, कोणाच्या दबावाखाली आपण वागू नये, त्या संदर्भातसुद्धा विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही महत्त्वाचे एक 4-5 मुद्दे मला वाबळे साहेबांनी सांगितले होते की त्या मुद्द्यांना स्पर्श करून काहीतरी बोललं पाहिजे. त्याच दृष्टीने मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही इथे येण्यापूर्वी जी डॉक्युमेंटरी तुम्ही पाहत होते त्यांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे HIV एड्सच्या प्रश्नावर. त्या माणसाला मी जाणतो, हमीद भाई जे आहेत ते अत्यंत प्रामाणिकपणे त्या माणसांनी काम उभं केलं, पण त्याचंसुद्धा अनेकदा गुन्हेगारीकरण पुण्याच्या पोलिसांनी केलेलं आहे. HIVच्या प्रश्नावर जेव्हा कायदा नव्हता तेव्हापासून आम्ही HIVसाठी कायदा झाला पाहिजे म्हणून 2002 पासून काम करतो. आणि तेव्हा हमीदभाईंची माझी ओळख झाली वेश्यावस्तीमध्ये मी, कारण की जवळपास 10 वर्ष सातत्याने काम केलं, महाराष्ट्रातल्या पण व्यावसायिक स्त्रियांसोबत काम केलं. आणि मला हे आपल्याला सांगायचं याच्यासाठीच आहे की समाजासोबत कायद्यांचे अर्थ शोधत असताना ज्यांना खरोखर कायदा असल्यामुळे किंवा कायद्यातल्या कमतरतांमुळे त्रास होतो, त्या लोकांसोबत काम करत असताना मला कायदा शिकायला मिळाला. आणि त्यामुळे मला आता आत्मविश्वास आहे की मी कायद्याचं जे काही अन्वयार्थ काढतो ते साधारणतः सत्याच्या जवळ जाणारे असतात. आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये जे काही सगळं सुरू आहे बनवाबनवीचे प्रकार, ते सुद्धा अत्यंत चुकीचे आहे. त्याबद्दल मी आत्ताच प्रसाद खाते साहेबांशी बोलत होतो की आम्ही काही दिवसातच एक जनहित याचिका दाखल करणार आहे उच्च न्यायालयामध्ये. त्याचं काय होईल ते माहिती नाही, पण आपण त्याची आपल्याला माहिती मिळेलच. इतरांबद्दल काहीही बोललं तरी चालते अशा स्वरूपाची एक मगरुरी आणि अरेरावी काही लोकांमध्ये आलेली आहे. आपल्यासारखंच सगळ्यांचं म्हणणं असलं पाहिजे असा समज आणि भ्रम घेऊन काही जण जगत असतात. मग त्यामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्तीने भारतामध्ये काही म्हटलं की तेच बरोबर आहे असं मानण्याची परंपरा, गुलामगिरीची झूल घेऊन
काही जण जगतात आणि मग त्या व्यक्तीने काही म्हटलं, विशिष्ट पक्षाने काही म्हटलं की त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न निर्माण करणारे सगळेजण देशविरोधी आहे आणि देशद्रोही आहे इथपर्यंत म्हणण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना आपण आज हा सत्कार देशमुख सरांचा आयोजित करतो आहे. याच्यामध्ये जे मगाशी विक्रम गोखले सर पण सांगत होते की सत्य जाणून घेण्याची आकांक्षा कमी करत नेण्याचा जो राजकारणाचा भाग आहे तो मला अत्यंत महत्त्वाचा आणि धोकादायक सुद्धा वाटतो. की कोणाची बदनामी झाली तरी चालेल, अब्रू नुकसानी झाली तरी चालेल, ती आपण आपली गोष्ट काय असेल ती म्हणून टाकायची सुसाट पद्धतीने आणि बेभान पद्धतीने. सोशल मीडिया म्हणजे सामाजिक माध्यमं जेव्हापासून आले, फेसबुक असतील, ट्विटर असेल, याच्यावर तर कोणत्याही प्रकारचे जणू काही नियम नाही अशा पद्धतीने काही जण इतरांबद्दल बोलत असतात. त्याच्याबद्दल केसेस पण मग दाखल होतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला कळलं का हा प्रश्न अशा अनेक गोष्टींमधून निर्माण होतो. अब्रू नुकसानी कायद्यातली भारतातली गंमत अशी आहे की आपल्याला म्हणजे समजा माझी अब्रू नुकसानी झाली असं मला म्हणायचं असेल तर मला कोर्टामध्ये पहिले माझी काय अब्रू आहे सिद्ध करावं लागते. त्यामुळे पहिले इज्जत काय आहे माझी ते सिद्ध करावं लागते. मग माझी एवढी मोठी इज्जत आहे त्याला तुम्ही धोका पोचवलेला आहे असं सांगावं लागते. भारतामधला अब्रू नुकसानीचा कायदा अजूनही स्पष्ट, व्यवस्थित आणि काटेकोरपणे इतर परदेशांमध्ये जसे अब्रू नुकसानी संदर्भातले कायदे आहेत तशा संदर्भात होताना आपल्याला दिसत नाही. दुसरं मला असं वाटतं की अब्रू नुकसानीच्या कायद्यासंदर्भात जगामध्ये परज्युरी नावाचा कायदा आहे. आता परवाच एक अमेरिकेतल्या न्यायालयातली केस आमच्याकडे आली होती, तिथे केस झालेली आहे आणि इथे पण काही केसेस होत आहेत. तर त्या संदर्भात मी त्यांना तेच सांगत होतो की अमेरिकेच्या कोर्टामध्ये साधारणतः खोटं बोललं जात नाही. भारतामध्ये मात्र न्यायालय हे खोटं बोलण्याचं अत्यंत सेफ ठिकाण आहे असं समजलं जाते. कारण की तिथे परज्युरीचा कायदा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा खोटं सांगता, दिशाभूल करता, तेव्हा त्याच्याबद्दलचा अत्यंत कडक कायदा असल्यामुळे अमेरिकेमध्ये साधारणतः खोटं बोललं जात नाही. खोटं बोललं जातच नाही असं मी म्हणत नाही, कारण की तिथे सुद्धा खोटारडा माणूस निवडून आला होता. त्यामुळे आपण अब्रू नुकसानीच्या केसेस होऊच नाही यासाठी काय प्रयत्न करायचा असं पत्रकारांना जर ठरवायचं असेल तर आपण कायदा समजून घेतला पाहिजे की 499 नुसार तो गुन्हा आहे. इंडियन पिनल कोडच्या कलम 499 नुसार कोणाची अब्रू नुकसानी करणं हा गुन्हा आहे. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, एक आहे लिबेल आणि एक आहे स्लँडर. आता लिबेल आणि स्लँडर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे लेखी स्वरूपात, केवळ लिखित स्वरूपात काहीतरी बदनामी कोणाची केली असेल तर त्याच्या संदर्भात लिबेलचा गुन्हा केलेला असं समजण्यात येते. आणि जर इतर कोणत्याही माध्यमातून बोलून, चित्र काढून अशा वेगळ्या पद्धतीने अभिव्यक्ती दिली असेल जी बदनामीकारक असेल तर त्या संदर्भात स्लँडरचा गुन्हा झालेला आहे असं समजण्यात येते. अब्रू नुकसानी होऊच नये किंवा अशा प्रकारचा गुन्हा घडू नये यासाठी शहनिशा करणं हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. की कोणतीही गोष्ट आपल्याला लिहायची असेल, बोलायची असेल तर त्याबद्दल शहनिशा केली पाहिजे. पण आपल्यावर एवढा सोशल मीडियाचा दबाव असतो, सतत आपल्याकडे काहीतरी माहिती येत असते आणि आपण बरेचदा व्हेरीफाय न करता त्याबद्दल लिहितो. एकदा माझ्या हातून पण अशी चूक झाली होती आणि मी तशा प्रकारे एक लिहिलं आणि मग काही विशिष्ट विचाराचे लोक त्यांनी तेच धरून ठेवलं की हे तुम्ही असं म्हटलं होतं. म्हटलं असेल, मी तेव्हा म्हटलं असेल हे, पण याच्यामुळे मग काहीतरी मी नेहमीच चुकीचं बोलतो असं होते का? नाही. कारण की मी माणूस आहे, माझी चूक होऊ शकते. आणि त्यामुळे मग आपल्या सगळ्यांच्या धर्मसंस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मनापासून माफी मागणे. चूक झाली असेल तर मनापासून माफी मागता आली पाहिजे. मनापासून माफी न मागता येणारे लोकसुद्धा आता सर्वोच्च स्थानी बसलेले असल्यामुळे भारत हा भित्र्या देशांचा लोकांचा देश आहे का असा प्रश्न निर्माण होतो. जिगर कोणामध्ये असते, हिम्मत कोणामध्ये असते? ज्याला माफी मागता येते, ज्याला आपली चूक सुधारता येते आणि पुन्हा ती चूक रिपीट करत नाही, तो खरा जिगरबाज. आणि म्हणून माफीसुद्धा पत्रकारांना मागता आली पाहिजे. आपली चूक झाली तर आपण सांगू शकलो पाहिजे की ठीक आहे, माफी मागतो मी, माझी चूक झाली, पुन्हा अशी चूक होणार नाही. हा एक अत्यंत चांगला मार्ग आपल्या धर्मसंस्कृतीने दिलेला आहे, तो आपल्याला विचारात घेता आला पाहिजे. गुन्हेगारी जगताबद्दल अनेकदा बातम्या देताना पत्रकार घसरतात. कधीकधी समाजामध्ये जे काही सुरू आहे वातावरण, त्याचा प्रभाव आपल्यावर पडून आपण जास्तीचं लिहून टाकतो. आणि हे होणं साहजिक आहे, कारण आपणही सगळेजण माणसं असतात. पण मग अशाच वेळेस आपला तोल जाऊ नये आणि संतुलित बातमी आली पाहिजे याची काळजी घेणं ही सुद्धा जबाबदारी आपल्यावर आहे. मी आपल्याला काही उदाहरणं देईन की एक सोनार होता आणि त्याच्याकडे सोनं वितळून ते विकलं जायचं इतर ठिकाणी.
पुण्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या केसेस खूप वाढायला लागल्या. आता त्या परत वाढत आहेत. कालच मला टाइम्स ऑफ इंडियाच्या एका पत्रकाराचा फोन आला की या अशा केसेस का वाढत चालल्या आहे. करोनाचा काळ होता, बेरोजगारी वाढलेली आहे, काम पाहिजे म्हटलं तरी मिळत नाही आणि अशा वेळेस मग सोप्या पद्धतीने इतरांची चेन ओढायची, पळून जायचं आणि मग वितळून त्याचे पैसे करायचे. हा एक मार्ग गुन्हा म्हणून करणारे लोक वाढले आहेत आणि प्रथमच असा गुन्हा करणारे जास्त वाढले, त्याच्यामध्ये सापडले पण जातात. पकडले जाणाऱ्यांची संख्या या करोनानंतर वाढलेली आहे. मग आता गुन्हेगारीमधल्या काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. गुन्हेगारीच्या संदर्भातल्या बातम्या देताना या सोनाराची केस माझ्याकडे होती आणि त्याच्यावर साधारणतः 58 केसेस होत्या, सोनं वितळून विकण्याच्या वगैरे किंवा सोनं इतरांना वितळून देण्याच्या. आणि पोलिसांचं म्हणणं असं होतं की त्याच्याकडे जे सोनं वितळून देण्यात येत होतं ते चेन स्नॅचिंग करून आणलेल्या काही लोकांचं सोनं होतं आणि मग ते दुसऱ्या स्वरूपात सोनं तयार करून ती लगड करून किंवा काय त्याचा एक गोळा करून ते विकायचे. मग हे असं करून देण्यासाठी जो मदत करतो तो सुद्धा गुन्हेगार आहेत. म्हणजे गुन्हेगारामध्ये अबेटमेंटची एक व्याख्या आहे की जो गुन्ह्याला मदत करेल, सहकार्य करेल तो सुद्धा गुन्हेगार आहे. पण पोलिसांनी काय केलं की याच्यावरच सगळ्या चेन स्नॅचिंगच्या आणि सगळ्या केसेस याच्यावरच लावल्या. त्याच्याबद्दलच्या सगळीकडे बातम्या आल्या. पोलिसांनी पोलीस ब्रीफ करत असतात आहे ना 4 वाजता वगैरे साधारणतः की आज काय काय गुन्ह्याचे छडे लागले वगैरे. आणि मग पोलिसांवर प्रचंड दबाव होता पुण्यातल्या की चेन मोठ्या पदावर असलेल्या पुरुषांच्या बायकांच्या चेन चोरी गेलेल्या असल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला होता. पोलिसांवर दबाव होता आणि त्यांनी काही लोकांना पकडायचं म्हणून याच्यावर सगळे गुन्हे टाकून दिले. त्याच्यावर लावलेले गुन्हे खोटे होते, आम्ही नंतर सिद्ध केलं. पण या दरम्यान जो प्रकार झाला तो मी तुम्हाला सांगतो. पोलिसांनी पत्रक काढलं, एक पॅम्पलेट छापलं की लक्षात ठेवा हा माणूस हा असा असा चेन चोरतो, हा चेन स्नॅचर आहे, हा कुठे दिसला तर सांगा. आणि त्याचे पोस्टर त्यांनी पुण्यातल्या काही ठिकाणी लावले. तेव्हा विषय आम्ही जो हातात घेतला तो असा होता की त्याचे मुलं ज्या रस्त्याने जातात शाळेत तिथे सुद्धा पोस्टर लावलेले असल्यामुळे सगळेजण चिडवायला लागले त्या शाळेतले मुलं त्या मुलांना की तेरा बाप चोर आहे. त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा एक विचार आपल्या मनात आला पाहिजे. दुसरी गोष्ट, अशा प्रकारे गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच आपण कोणाचं तरी पत्रक काढून त्याचा फोटो काढून वॉन्टेड म्हणून छापू शकतो का, हा एक दुसरा प्रश्न आहे. आणि म्हणून मग त्याच्याबद्दलची सुद्धा केस आम्ही वेगळी केली की तुम्हाला दुसऱ्यांची म्हणजे ज्या माणसावर गुन्हा सिद्ध झालेला नाही त्याच्यावर तुम्ही केस चालवा, सिद्ध झाला तर तुम्ही त्याला शिक्षा द्या. पण आपल्या इथे सरसकट आरोपी म्हणण्याची जी पद्धत आहे, पत्रकारसुद्धा सगळे आरोपीच म्हणतात, पोलीससुद्धा आरोपीच म्हणतात, समाजसुद्धा आरोपीच म्हणून त्यांना स्वीकारतो. त्याच्यासाठी एक शब्द जोडायला आपल्याला काय हरकत आहे बातमीमध्ये की अशा अशा प्रकारचा संशयित आरोपी पकडला म्हणून. आपण हा जो न्यायनिर्णय देऊन टाकतो परस्पर आणि एक शब्द वापरायचा कंटाळा आल्यामुळे ज्याच्यावर आरोप सिद्धसुद्धा झाला नाही त्याला आरोपी म्हणतो, ती गोष्ट टाळता येईल का याचा आपण विचार करावा असं मला वाटते. दुसरं एक उदाहरण मी आपल्याला देतो. HIV एड्सचा विषय सुरूच होता म्हणून की त्यावेळेस कायदा नव्हता, अजूनही कायदा आहे तो काही कोणाला माहिती नाही. त्या कायद्यामधल्या अनेक तरतुदी अजून अंमलबजावणीच त्याची झालेली नाही, त्याच्यावर सुद्धा कधीतरी केस करावा लागणार आहे. पण जेव्हा HIV सह जगणाऱ्या लोकांबद्दल आम्ही काम करत होतो तेव्हा एक लक्षात आलं की सगळ्यात जास्त लोक हृदयरोगाने मरतात. हृदयक्रिया बंद पडल्यामुळे अनेक जण मरतात. त्याची संख्या खूप मोठी आहे. HIV एड्समुळे मरणाऱ्यांची संख्या त्या मानाने कमी असतानाही त्या आजाराबद्दल एवढं का बोलणं जात आहे असं जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा लक्षात आलं की HIVनी मरणं किंवा HIV होणं याच्यामध्ये कायमस्वरूपी त्या माणसाच्या आयुष्यावर एक काळा डब्बा लागतो. त्याच्याबद्दलची एक भेदभावाची प्रक्रिया सुरू होते आणि त्याच्यामुळे HIVच्या संदर्भात काम जास्त सुरू झालेलं होतं. करोनामध्ये आजारांची पण एक स्पर्धा असते आणि आता HIV थोडा मागे पडलेला आहे. करोना पहिल्या नंबरवर आहे पण अजूनही HIV एड्सच्या संदर्भातले प्रश्न आहे. मग एकदा काय झालं की एका आईवडिलांनी दमून थकून चिडून निराश होऊन HIVवर काही इलाज नाही, HIVमुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं करून त्यांनी आत्महत्या केली कोथरूडमध्ये. आणि आत्महत्या केल्यानंतर सगळ्या पेपरमध्ये बातम्या आल्या की अशा अशा कारणामुळे त्या लोकांनी आत्महत्या केलेली आहे. इंग्रजी मोठ्या दैनिकांनी सुद्धा तशाच बातम्या छापल्या. मग आता सगळ्यांजवळ ही बातमी आहे, महत्त्व काय त्याचं, वेगळेपण काय त्याचं. मग त्यांच्या संपादकांच्या याच्यात काहीतरी वेगळं पाहिजे, सगळ्यांजवळ ही बातमी आहे. मग हा पत्रकार नवीन आहे, त्यांनी उत्साहाने सगळीकडे माहिती घेणं सुरू केलं आणि तो गेला
त्याच्या शाळेत पोचला, त्यांच्या मुलांच्या कुठे शाळा आहे, ते मुलं कुठे शिकतात, त्यांची नावं काय, किती वर्षाचे आहे, ही सगळी माहिती त्यांनी वेगळी बॉक्समध्ये छापली व आमच्याजवळही वेगळी माहिती आहे. जेव्हा मला हे दिसलं तेव्हा अत्यंत मला वाईट वाटलं, कारण की दुसऱ्या दिवशी बातमी आल्याच्या दुसऱ्या दिवशी जी प्रक्रिया झाली ती पाहायला काही पत्रकार जात नाही. त्याच्यानंतर आपण काही तसा फॉलोअप घेत नाही. माझ्याकडे ते लोक आले, त्यांचे नातेवाईक, आणि मला कळलं की त्या शाळेच्या तिथे पालकांनी, इतर पालकांनी जाऊन मुख्याध्यापकांना भेटून सांगितलं की HIV झालेल्या लोकांचे मुलं जर इथं शिकत असतील तर आमचे मुलं शिकणार नाही, नाहीतर त्या मुलांना तुम्ही तिकडे वेगळं बसवा. ही जी भेदभाव आणि दुजा भावाची वागणूक देण्याची प्रक्रिया एका केवळ बातमीमुळे सुरू झाली, याचा विचार आपण केला पाहिजे की तुमच्यावर जी जबाबदारी आहे, गुन्हेगार असेल किंवा गुन्हेगारीच्या संदर्भातल्या बातम्या असतील किंवा समाजामध्ये घडणाऱ्या अशा घटना असतील, त्याची बातमी देताना आपण काय काळजी घ्यायची. तुमच्या बातमीमुळे कोणी विक्टिमाइज होऊ नये, त्यांचं गुन्हेगारीकरण होऊ नये, ही जबाबदारी पत्रकारांवर आहे आणि ते भान आपण ठेवलं पाहिजे. तिसरी घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे आर्यन खानचं प्रकरण. सगळ्यांनी जोरजोराने आरडाओरडा करून लोकांना सांगून की बघा गुन्हेगार असलेला मुलगा, म्हणजे देशद्रोहीच परिवार आहे तो खरं म्हणजे शाहरुख खानचा. कारण की त्याची चूक काय आहे, एका विशिष्ट माणसाची त्यांनी तारीफ केली नाही कधी, मग त्याचा मुलगा सापडला, मग त्याला आता आपण बदनाम करून टाकायचं. अशा पद्धतीने जो गुन्ह्याची उकल करण्याचा प्रकार झाला, ज्याच्यामध्ये प्लॅन्टेड लोक पाठवण्यात आले, त्यांनी असं म्हणायचं, त्यांनी तसं म्हणायचं, अशा पद्धतीने संशयास्पद पद्धतीने सगळी प्रक्रिया झाली. आणि आज जेव्हा लक्षात आलं सगळ्यांच्या, मग तेव्हा ते सगळे पत्रकार कुठे गेले? त्यांनी सांगायला पाहिजे समाजासमोर की आर्यन खानच्या जवळ एकाही प्रकारचं ड्रग सापडलं नाही, तो गुन्हेगार नव्हता. आम्ही समाजाची माफी मागतो की आम्ही अशा बातम्या दाखवल्या. ते म्हणण्यासाठी हिंमत पाहिजे. तशी पत्रकारिता जिवंत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. सनसनाटी बातमी देण्याचा एक प्रकार सगळीकडे आहे. सनसनीखेज काहीतरी तयार करायचं. पुण्यामध्ये नुकतंच एक प्रकरण झालं. आता माझ्यासोबतचे इंटर्न्स पण इथे आहेत, त्यांनासुद्धा ते प्रकरण माहिती आहे. तर एका आईवडिलांनी 1 बेडरूम किचन असलेल्या एका छोट्याशा फ्लॅटमध्ये 22 कुत्रे पाळले. मग भाजी घ्यायला कुठे जायचं असेल, बाहेर कुठे जायचं असेल तर स्वतःच्या मुलाला आणि कुत्र्यांना तिथे ठेवायचे, घरातच कुलूप लावून जायचे बाहेर. करोना काळामध्ये त्या मुलाची काही शाळा वगैरे होऊच शकली नाही, शाळा बंदच होत्या, आत्ता सुरू झाल्या काही 20 दिवसापूर्वी. आणि मग कुठून तरी अचानक कोणाला तरी ते माहीत झालं, त्यांनी ती केस केली, त्यांनी त्याचं कुलूप तोडलं आणि आतमध्ये गेले आणि मग त्यांना दिसलं की 22 कुत्रे आणि मुलगा सोबत राहत आहे. आणि मग पत्रकारांनी बातम्या केल्या की कुत्र्यांसोबतच राहून माणसाचा मुलगा कसा कुत्र्यासारखा वागायला लागला आहे. इंग्लिश पेपरनी तर विशेषतः पुण्यातल्या त्या बातमी केली. माणसाचा मुलगा कुत्र्यासारखा वागतो कारण की कुत्र्यांसोबतच तो वाढला. म्हणजे हा एक नवीन शहरी मोगली तयार झाला. आता जेव्हा मी बातमी वाचली तेव्हा मला आश्चर्य वाटलं की असं कसं झालं असेल. पण आम्ही अशा बातम्या वाचून ठेवतो मुद्दामून बाजूला काढून. 6-7 दिवसांनी काही लोक माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही त्या आईवडिलांची केस घ्या असं आमचं म्हणणं आहे. कारण की त्यांच्यावर 308 कलमाखाली गुन्हा नोंदवलेला होता की आईवडील मुलाला मारण्याचा प्रयत्न करतात कारण की ते अशा पद्धतीने बेजबाबदारपणे कुत्र्यांसोबत मुलाला ठेवतात. मग आम्ही जेव्हा त्याची पूर्ण माहिती घेतली, परत कागदपत्र पाहिले, अनेक बाजू त्याच्या समजून घेतल्या, तेव्हा लक्षात आलं आणि आम्ही त्या कुत्र्यांना पाळणाऱ्या आईवडिलांची बाजू कोर्टात मांडली. आज त्यांचा जामीन झाला. पण ज्या गोष्टी पुढे आल्या त्या महत्त्वाच्या आहे की ते 22 कुत्रे कधी नव्हतेच. 22 कुत्रेच नव्हते. पोलिसांनी सगळीकडे 22 कुत्रे. मग 308 हे कलम तुम्ही कधीतरी पहा, IPC मधलं कल्पेबल होमिसाईड करण्याचा प्रयत्न करणं. हे कलम साधारणतः वापरात आलेलं नाही आहे. म्हणजे आता संशोधनाचा विषय आहे की भारतामध्ये किती वेळा 308 कलम लावलेलं असेल पोलिसांनी. अत्यंत कल्पक पोलीस आहे असं मी कोर्टात सांगितलं की म्हणजे फारच इनोव्हेटिव्ह आहेत की 308 कलम लावलं. कोणीतरी सांगितल्याशिवाय असं केलेलं नाही. आणि मग ते कोणी सांगितलं असेल याचा मागोवा घेतला तेव्हा लक्षात आलं की एक ॲनिमल राईट्सची ऑर्गनायझेशन आहे. 2 वर्ष कोविडमध्ये काही काम झालेलं नाही, आपल्याकडे काही निधी जमा नाही. मग आता काहीतरी केलं पाहिजे. मग पोलिसांना हाताशी धरलं. मग अशा प्रकारची एक सनसनी केस ते माहीतच होतं की 11 कुत्रे तिथे होते. 22 तर कधीच नव्हते, 11 कुत्रे होते. आम्ही ते सिद्ध केलं कोर्टामध्ये की 11च कुत्रे आहे. आणि मग
पोलिसांना हाताशी धरून अशा प्रकारची केस करायची. जर प्राण्यांवर अत्याचार होत होता अशी तुमचं म्हणणं होतं, तर मग क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल म्हणजे प्राण्यांविरुद्ध क्रूरता करण्याच्या संदर्भातले कलम का लावले नाही? त्याचं एकही कलम नाही. पण माणसाच्या एका मुलाला आपण काहीतरी प्रोजेक्ट करायचं. मग आता कुत्र्यासारखा तो वागत असेल तर त्याचे दोन तर महत्त्वाचे लक्षणं असतात की 4 पायावर चालला पाहिजे आणि जिभेने खाल्लं पाहिजे. असे कोणतेही लक्षणं नाही. कुत्र्यांनी त्याला इंजुरी केल्याचं काही सर्टिफिकेटवर म्हटलं नाही डॉक्टरांच्या. अशा खोट्या केसेस करायच्या, त्याच्याबद्दलच्या बातम्या द्यायच्या आणि मग पुढे जेव्हा जामीन झालं, याच्यामध्ये काही गोष्टी पुढे आल्या, त्या जजनी त्या म्हटल्या त्यांच्या निर्णयामध्ये, तेव्हा त्याची मात्र बातमी द्यायची नाही. शेवटी मला सांगावं लागलं काही जणांना की तुम्ही बातमी द्या याची, नाहीतर मी तुमच्यावर केस करतो. आता त्या मुलाचं आयुष्य बदनाम करण्याचा काय हक्क होता तुम्हाला? आपण कोणत्याही घटनेचं सनसनाटीकरण करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की कोणाचंही गुन्हेगारीकरण होऊ नये, पत्रकारांवर जबाबदारी आहे. तुमची एक बातमी आणि लोकांचं आयुष्य बर्बाद होऊ शकते याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि त्यामुळे पूर्ण शहनिशा केल्याशिवाय आपण त्याचं सनसनाटीकरण करू नये. जरूर हे चुकीचं होतं की एका छोट्या फ्लॅटमध्ये 11 कुत्र्यांना ठेवणं, तिथे घाण, दुर्गंधी, याच्याबद्दलचे वेगळे कलम लावले पाहिजे. जरूर सामाजिक उपद्रवाची ती केस आहे. पण तुम्ही कोणते कलम लावता आणि कशा पद्धतीने त्या सगळ्याची कारवाई होते, त्या ऑर्गनायझेशनकडे त्या 4 दिवसामध्ये 5 लाख रुपये जमा झाले. प्राण्यांच्या हक्कांसाठी भांडणाऱ्या संघटनांचं जे काही इथे सुरू आहे सध्या, त्याच्यावर पण सुद्धा विचार झाला पाहिजे असं मला वाटते. पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये साधारणतः 2.5 लाख भटके कुत्रे आहेत. मुंबईमध्ये ही संख्या 2 लाख आहे. सगळ्या महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असताना त्याच्याबद्दलची उपाययोजना न करता सनसनाटीकरण करून महत्त्वाचा विषय जो सबसाईड होतो त्याच्याबद्दल आपण गांभीर्याने विचार करावा. दुसरा एक रिपोर्टिंगचा भाग असतो तो बरेचदा प्रेम प्रकरणं, बलात्कार आणि विनयभंग. विनयभंगाच्या संदर्भात पण अनेक केसेस मी चालवत असताना माझ्या लक्षात आलं, एक अत्यंत मोठी कंपनी, जर्मन कंपनी आहे, त्यांचा एक MD आहे. त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काहीतरी चुकीचं केलं असं आरोप करण्यात आला त्याच्यावर, की त्यांनी एका बाईचा हात धरला आणि त्यांनी म्हटलं की इतके वाजता अशी येते का असं म्हटलं. आणि मग कुठे म्हटलं, ऑफिसमध्ये कुठे हात धरला, असं सगळं स्टोरी. आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवून टाकला. शहनिशा न करता आपण जेव्हा गुन्हा नोंदवतो, स्त्रीचा वापर काही जण चुकीच्या कामांसाठी करतात, चुकीचे केस दाखल करण्यासाठी करतात, याचा विचार आपण केला पाहिजे आणि पोलिसांनी शहनिशा केली पाहिजे. त्याच्यामध्ये असं काहीही झालेलं नसताना त्या माणसाला मात्र गुन्हेगार व्हावं लागलं, त्याच्या समाजामध्ये, त्याच्या कुटुंबामध्ये त्याला बदनाम व्हावं लागलं. आणि मग लक्षात आलं की त्या मुलीला एक्सटेन्शन ते जायचं होतं प्रोबेशननंतर, ते देण्यासाठी कंपनीची तयारी नव्हती. त्यांनी कंपनीचा निर्णय त्या बाईंना सांगितला की तुम्हाला आम्ही कंटिन्यू करू शकत नाही कारण तुमची कार्यपद्धती आणि कार्यक्षमता ही योग्य नाही. तर मग त्याच्यावर ही केस लावायची. सगळ्या वेळेस असं होतं असं माझं मुळीच म्हणणं नाही. स्त्रियांचे प्रश्न वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेतले पाहिजे. पण अशासुद्धा काही केसेस होत असतात. जेव्हा पेपरमध्ये याच्याबद्दलची बातमी देण्यात येते तेव्हा काय बदनामी होते आणि त्या माणसाला कसं जगावं लागत असेल. म्हणजे प्रत्येक स्त्री कोणत्या नजरेने त्या माणसाकडे पाहत असेल की आला हा आता विनयभंग करणारा. तर असं आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की याबद्दलच्या बातम्या या वेगळ्या प्रकारे देता आल्या पाहिजे. बलात्काराच्या बातम्यांसंदर्भात मी सांगतो तेव्हा प्रसाद काते साहेब तेव्हा कोणत्या चॅनलमध्ये होते मला माहीत नाही, पण साधारणतः 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तेव्हा काही महत्त्वाचे नावं त्या संपादक म्हणून फार चालत होते की फार डॅशिंग संपादक असं वगैरे. मी बलात्काराच्या प्रकरणासंदर्भात एक पुस्तक आम्ही लिहिलं की बलात्काराच्या केसेस हाताळताना त्याच्यामध्ये पत्रकारांची काय भूमिका असली पाहिजे, वकिलांची काय, सरकारी वकिलांची काय आणि डॉक्टरांची काय, सगळं आम्ही लिहिलेलं आहे. मग त्यावेळेस आम्ही प्रयोग केला की महाराष्ट्रात असे बलात्काराचे प्रकरणं झाले की आम्ही लगेच तिथे जायचो. तिथे पोचून लगेच काय मदत करायची आहे, कायदेविषयक मदत करायची हे आम्ही करायचो. वर्ध्याजवळ दर्यापूर नावाचं गाव आहे, वर्धा आणि अमरावतीच्या मध्ये. तिथे एक बलात्कार झाला. लातूरजवळ एक बलात्कार झाला. त्यानंतर एक बलात्कार इथे इस्लामपूरजवळच्या भिल्ल वस्तीवर झाला. या तिन्ही घटना मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की जेव्हा बलात्कार झाला आम्ही तिथे गेलो, त्यानंतर मी विचारणा केली की या बलात्काराबद्दल काही बातम्या आल्या का कुठे, तर कुठेच बातम्या आल्या नाही. लातूरमध्ये 80 वर्षाच्या बाईवर बलात्कार झाला.
त्या बाईला ती जणू काही मेली आहे असं समजून त्यांनी सोडून दिलं, पण ती बाई काटक होती. 2 दिवसांनी जंगलातून उठून आली आणि नंतर केस झाली. तिच्याबद्दल कुठेही बातमी आली नाही. अमरावती आणि वर्ध्याच्या जवळ दर्यापूर आहे, तिथे सुद्धा असंच झालं. तिथे एका गरीब मुलीवर बलात्कार झाला, पण त्याची सुद्धा कुठेही बातमी नाही. इस्लामपूरजवळ जे भिल्ल वस्तीतल्या लोकांची केस होती तिच्यावर बलात्कार झाला. ती 6 वर्षाची मुलगी होती, पण कुठेही बातमी आली नाही. मग मी तिथून फोन केले या संपादकांना की असं असं आहे, तुम्ही याच्याबद्दलच्या बातम्या करा, तुमच्या इथले रिपोर्टर असेल तर मला सांगा, आम्ही त्यांना बोलवून घेतो. त्यांनी म्हटलं हो करू आपण. आणि त्या कोणीही बातमी केली नाही. कारण की शहरात होणारा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या स्त्रीवर होणारा बलात्कार हा महत्त्वाचा आहे. म्हणजे जे TRP बद्दल आपण बोलतो नेहमी, ती ही पण आहे की अन्यायग्रस्त लोकांच्या, गरीब लोकांच्या संदर्भात तुमची पत्रकारिता आहे का? मग बलात्कार हा कोणताही वाईट आहे, त्याच्याबद्दलच्या बातम्या दिल्या पाहिजे. त्या व्यक्तीला त्या बातमीमुळे ताकद येते, आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक सामाजिक पाठिंबा आणि ताकद निर्माण करण्याचं काम जे पत्रकार करू शकतात अन्यायग्रस्तांच्या संदर्भात, तसं होताना साधारणतः दिसत नाही. तेच पुण्यामध्ये एखाद्या सौंदर्यवतीवर किंवा मुंबईमध्ये किंवा त्या ॲम्बी व्हॅलीमध्ये एका सौंदर्यवती स्त्रीवर, मोठ्या CEO असलेल्या पदावर असलेल्या व्यक्तीवर, आणि बलात्कार करणारी व्यक्ती पण जर मोठी असेल तर त्या बातम्या मात्र सेलेबल असतात, विक्री मूल्य त्याचं असते. त्यामुळे त्या बातम्या केल्या जातात. ही सुद्धा दुर्दैवाची एक गोष्ट आपण नोंद घेतली पाहिजे याची. प्रेम प्रकरणांच्या संदर्भात लव जिहाद वगैरे चुकीचे शब्द आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. मी अनेक प्रेम प्रकरणांच्या प्रश्नांवर स्वतः काम केलेलं आहे, जाऊन तिथे. म्हणून तुम्हाला मी हे सांगू शकतो, लव जिहाद वगैरे नंतर काहीतरी आणलेलं आवरण आहे. मुळात प्रेमाला आपला स्वीकार आहे का याच्याबद्दलचा विचार करायला पाहिजे. जाती धर्माच्या आधारित आपण जेव्हा भेदभाव स्वीकारतो आणि मग कोणतरी सैराट नावाचा सिनेमा काढतो, तेव्हा काही जण टीका, एक सैराट असं सगळीकडे थोडी होत असते. सगळीकडे असंच आहे. मी पुण्यातल्या ब्राह्मण असलेल्या पण दुसऱ्या ब्राह्मण कम्युनिटीमध्ये, म्हणजे राजस्थानी ब्राह्मण आणि वेगळे ब्राह्मण, अशा संदर्भातल्या सुद्धा जातींनी बहिष्कार टाकलेल्या केसेस चालवलेल्या आहेत. मला माहिती आहे की प्रेमाचा स्वीकार आपण करू शकत नाही. त्यामुळे प्रेमाची व्याख्या आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने कोणी प्रेम केलं असेल, फसवून कोणी प्रेम केलं असेल, इतर व्यक्तीला म्हणजे समोरच्या व्यक्तीला वाटत असेल माझी फसवणूक झाली आहे, त्या संदर्भात आपण जरूर काहीतरी निर्णय किंवा बाजू घेतली पाहिजे. पण साधारणतः प्रेमामध्ये लग्न जे करतात त्यांच्या विवाहांना आपला पाठिंबा आहे का, हा विषय महत्त्वाचा आहे. मग एखाद्या धर्मामध्ये जबरदस्तीने जर कोणी त्याचं धर्मांतर करत असेल त्याला विरोध केला पाहिजे. कायद्यामध्येच नाही बसत हे की जबरदस्तीने कोणी धर्मांतर केलं पाहिजे आणि तशा प्रकारच्या धर्मांतराला विरोध केला पाहिजे. पण सगळे वेळेस तसंच असते हे अत्यंत चुकीचं म्हणणं आहे आणि ते निराधार आहे. आता यूट्यूबवर अनेक जण बातम्या टाकतात आणि त्याच्यातून सुद्धा बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. 2 प्रकारचे माध्यम जे आपल्याला प्रकर्षाने दिसतात, एक म्हणजे प्रिंट मीडिया आणि दुसरा म्हणजे दृकश्राव्य माध्यम, म्हणजे जे चॅनल्स वगैरे आहेत. अर्णब गोस्वामीच्या संदर्भात जेव्हा केस झालेली होती, मी त्या केसमध्ये वकील होतो, त्याच्यामुळे मला ते माहिती आहे, म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की अर्णब गोस्वामीची पत्रकारिता आहे का, इथपासून प्रश्न निर्माण झालेले आहेत. सगळ्या पत्रकारांना ते कळते की तुम्ही ते ठरवा की तो पत्रकार आहे, त्याला पत्रकार म्हणायचं की एखाद्याचा भाडोत्री काहीतरी मीडियामधला एक व्यक्ती म्हणायचं. परंतु या 2 ज्या सेपरेट गोष्टी आहेत, प्रिंट मीडियाला रेग्युलेट करण्यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, PTI, आणि ते रेग्युलेट करतात. त्यांचे काही नियम, किती पण ते नियम कमजोर असतील, पुरेसे नसतील, पण तिथे एक स्वायत्त अशी संस्था आहे जी कायदेशीर संस्था आहे PTI, आणि त्याच्यानुसार प्रिंट मीडिया रेग्युलेट होतो. त्या संदर्भातल्या तक्रारी करण्याचा सामान्य माणसाला अधिकार आहे. पण TV माध्यमांच्या संदर्भात अशी कोणतीही स्वायत्त कायदेशीर संस्था नाही. ती असली पाहिजे हे अर्णब गोस्वामीच्या निमित्ताने प्रकर्षाने पुढे आलेलं आहे आणि कोणीतरी हिंमत दाखवावी असा कायदा करण्याची. मग त्यांच्या स्वतःच्या संघटना आहेत आणि त्या स्वतःच्या संघटनामध्ये ते स्वतःच रेग्युलेट करतात. त्याच व्यक्तींबद्दल तक्रार असेल, त्यांचाच संपादक तिथे असतो, त्यांचाच मित्र तिथे असतो, आणि मग तो काहीतरी आपल्याला सांगेल की याच्यामध्ये गुन्हा आहे की नाही आहे. हे सुद्धा अपूर्ण आहे आणि ते रेग्युलेट करण्याची एक लीगल अथॉरिटी निर्माण करण्याची गरज आहे. डिफेमेशन आणि फ्री स्पीच म्हणजे बदनामी आणि मुक्तपणे संवाद करण्याचं स्वातंत्र्य,
बोलण्याचं स्वातंत्र्य, याच्या संदर्भातला संघर्ष जो सुरू झालेला आहे तो मुळात आपल्याला आर्टिकल 19(1) म्हणजे 19 सबक्लॉज 1 जे आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण ते विशिष्ट मर्यादांसह आहे, याचं भान आपल्याला राहिलं नाही. त्यामुळे समाजामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सगळ्यात जास्त गैरवापर भारतामध्ये कोणी केला असेल, सगळ्यात जास्त गैरवापर कोणी केला असेल तर तो राजकीय लोकांनी केलेला आहे. आणि राजकीय लोक जसे वागतात तसंच वागण्याची पद्धत आलेली असल्यामुळे असं वागलं तरी चालते आणि असं वागल्यामुळे कदाचित मोठ्या पदावर आपण जाऊ शकतो असा भ्रम निर्माण झाल्यामुळे अनेक जण तशाच पद्धतीने बोलायला लागलेले आहेत. आपल्याला तसं करायला नको. इतरांच्या म्हणण्याचा आदर करून आपलं म्हणणं मांडता येत असेल तर मांडावं, नाही तर आपण चूप बसावं. वाईट बोलायचं, टाकून बोलायचं, टोचून बोलायचं, सगळीकडे हेच चालू झालं असेल तर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय अर्थ राहणार? रस्त्यावर पण माणूस तोच बोलणार, सभेत पण तोच बोलणार आणि मग विधानसभेत, लोकसभेत पण तसंच बोलणार. हे चालणार नाही, हे सांगणाऱ्या नागरिकांची गरज आहे. आणि म्हणून प्रचार, जाहिराती, अपमाहिती म्हणजे चुकीची माहिती मुद्दामून देण्याची पद्धत आणि प्रोपोगंडा या संदर्भात आपण बोलायला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल आपण शेवटचा मुद्दा मांडून मी थांबतो की चुकीची माहिती पसरवण्यामध्ये आत्तापर्यंत जगात एक अत्यंत निष्णात माणूस होऊन गेला आणि तो प्रोपोगंडा पंडित, याचं नाव हिटलर असं आहे. हिटलरसारखं कोणी वागायचा प्रयत्न करेल चालणार नाही, कारण की हिटलरची आपण बाजू घेणंच बरोबर नाही. माझ्याकडे जेव्हा जर्मनीचे मुलं येतात आणि मग त्यांची ओळख आम्ही करून देतो तेव्हा बरेचदा काय होते की त्यांना हा तुम्ही हिटलरच्या देशातले असं म्हणतात, त्यांना तो अपमान वाटतो. एक काळ होता की हिटलरच्या संदर्भात हिटलरच्या देशातले म्हणलेला आनंद व्हायचा. आज हिटलरच्या देशातला आहे म्हटल्यावर त्यांना वाईट वाटते. ते म्हणतात की आम्ही तो काळा इतिहास मागे ठेवला आहे, आम्ही प्रयत्न करतो आहे. आम्ही जिथे जिथे हिटलरनी बॉम्बस्फोट केले, लोकांना मारून टाकलं, त्या चेंबरमध्ये टाकून ते चेंबर तसेच ठेवले आहे दाखवायला की असं पुन्हा झालं नाही पाहिजे या देशामध्ये. आणि म्हणून तो देश विकसित व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. पत्रकारांनी आजार विक्रीच्या बाजारामध्ये सुद्धा सहभागी होता कामा नये. आजार विक्रीचा बाजार म्हणजे हे सगळे जे लागले होते दुकानं याच्या नावाखाली, करोनाच्या औषध विक्रीच्या आणि ट्रीटमेंटच्या, तो सुद्धा एक अत्यंत सॉफिस्टिकेटेड व्हाईट कॉलर गुन्हा या भारतामध्ये झालेला आहे, ज्याच्यामध्ये मोठे मोठे लोक सहभागी आहेत. एकमेव अमेरिकेच्या कोर्टामध्ये एका केसमध्ये निर्णय झाला, त्याच्यामध्ये मला वाटते बिल गेट्सपासून जे 10 नावं आहेत ते त्यांनी घेतले कोर्टाने, त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीचं केलं आहे. त्यामुळे हा प्रोपोगंडा जो आहे, चुकीचा अपप्रचार करणं आणि मायावी सत्य तयार करणं, त्याचे प्रयोग थांबलेच पाहिजे. त्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे, नाहीतर लोकशाही आपली रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या गोष्टी मुद्दाम आज मी SM देशमुख सरांच्या जीवनगौरव पुरस्कारानिमित्त बोलतो आहे. कारण की हे पत्रकार आहेत काही समाजामध्ये ज्यांच्यामुळे पत्रकारितेचा खरा आयाम जिवंत आहे आणि त्याच्यावरच आपण काम करायला पाहिजे असं मला वाटते. आपण इथे मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. आणि देशमुख सरांचे पुन्हा मी अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. असीम सरोदे सर यांच्या मनोगतानंतर या ठिकाणी श्रेयनामावलीमध्ये या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये खऱ्या अर्थानं आभार प्रदर्शनच मला करावं लागतंय, पण त्यांचे नामोल्लेख करणं माझ्यासाठी गरजेचं आहे, संयोजकांच्यासाठी गरजेचं आहे. म्हणून श्रीराम कुमटेकर, आपलं श्रीराम कुमटेकर आबा, राजाराम गायकवाड, जीवन शेणकर, संतोष वळसे पाटील, चंद्रकांत बोरुडे, सकाळ पुणे, या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याचबरोबर 13 तालुक्यांचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर शिरूर तालुका पत्रकार संघाचे शरद बाराते आणि त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांच्या बरोबर श्रीराम कुमठेकर सर आणि खऱ्या अर्थानं सोशल मीडियाची जबाबदारी जे ग्रामीण भागातून येऊन चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत ते सूरज साळवे, जिल्हा प्रमुख जनार्दन दांडगे, या सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात संयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि यानंतर